नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये. जिल्हा परिषद भरतीमधील आरोग्य सेवक नावाचे जे काही पद आहे त्या संदर्भात ऑलरेडी काही जी आर प्रसिद्ध करण्यात आली. त्याची माहिती गेल्या काही व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेतली आणि त्या व्हिडिओमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कमेंट आल्या की यावर एक डिटेलमध्ये व्हिडिओ बनवा, ज्यामध्ये वय, शिक्षण, पात्रता, अभ्यासक्रम संपूर्ण गोष्टींचा समावेश असेल. तर इथे आपण डिटेलमध्ये चर्चा आरोग्य सेवक या पदाबाबत करणार आहोत आणि त्यासोबतच जे काही IMP प्रश्नांची PDF आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली होती, काही विद्यार्थ्यांना ती डाउनलोड करता आली नाही. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ती आपण ऑलरेडी आपल्या टेलिग्रामला टाकलेली आहे. अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुम्ही डाउनलोड करू शकता. 400 पेक्षा जास्त प्रश्नांचा समावेश त्यामध्ये आहे आणि लास्ट टाइम जी काही भरती झाली होती तिथे आपल्याला जशात तसे प्रश्न सुद्धा त्यामधून पाहायला मिळाले. तर अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. त्या ठिकाणी आपल्या ग्रुपवर जा आणि ग्रुपवर गेल्याच्या नंतर ती PDF अपलोड केलेली आहे. आरोग्य सेवक तुम्ही सर्च केलं तरी देखील तुम्हाला ती PDF मिळून जाईल. आता जाऊया आपण आपल्या आजच्या व्हिडिओकडे. त्यापूर्वी पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही अपकमिंग रेल्वे भरतीचा फॉर्म भरत असाल, कारण की 20,000पेक्षा जास्त पदांसाठी जाहिरात रेल्वे ग्रुप डीची या ठिकाणी आलेली आहे. फॉर्म भरणे देखील सुरू झाले आणि तुमचं टार्गेट जर रेल्वे ग्रुप डी असेल तर नक्कीच तुम्हाला हे पुस्तक उपयोगी ठरू शकतं. प्राईम पब्लिकेशनचं यस अमर सरांचं हे बुक आहे, जे की मराठी माध्यमातून आहे. म्हणजे मराठी माध्यमातून आपल्याला पेपर द्यायचा, पण त्यासाठी आपल्याला पुस्तकं किंवा स्टडी मटेरियल अवेलेबल नसतं. तर त्याच पद्धतीने या ठिकाणी मराठी माध्यमात प्रसिद्ध झालेलं बुक म्हणजे प्राईम पब्लिकेशनचं RRB रेल्वे भरती ग्रुप डी. तर संपूर्ण मार्गदर्शन हे आहे. हे पुस्तक जर तुम्ही वाचलं तर जवळपास तुमचा सर्व सिलेबस या पुस्तकामधून कव्हर होऊ शकतो आणि तुम्हाला रेल्वे भरतीमध्ये नक्कीच याचा फायदा पोहोचू शकतो. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हे पुस्तक घ्यायचं असेल तर जवळच्या कोणत्याही बुक स्टॉलवर जाऊन तुम्ही हे खरेदी करू शकता किंवा जर तुम्हाला ऑनलाईन वगैरे बोलवायचं असेल तर त्याची लिंक सुद्धा आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हे ऑनलाईन पद्धतीने बुक ऑर्डर करू शकता. आता जाऊया आपण आपल्या आजच्या व्हिडिओकडे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आता आपण एक-एक करून माहिती बघतोय. सर्वात प्रथम त्यामध्ये पाहणार आहोत आपण शैक्षणिक पात्रता. नुकतंच काही दिवसांपूर्वी जी-आर प्रसिद्ध करण्यात आलेला होता. जी-आरची माहिती आपण ऑलरेडी पाहिलेली आहे आणि तो जी-आर आपण ग्रुपला सुद्धा टाकलेला आहे. त्यामध्ये 12वी विज्ञान ही पात्रता आता ठेवण्यात आलेली दिसते. सुरुवातीला जेव्हा भरती आली होती लास्ट टाईम, त्यावेळी मात्र 10वी पात्रता होती. पण आता 12वी प्लस सायन्स ही पात्रता या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. बरेच विद्यार्थी विचारतात, आमचं आर्ट्स आहे, कॉमर्स आहे, तर आम्ही भरू शकतो का? तर डायरेक्ट त्यांनी जी-आरमध्येच मेन्शन केलेलं आहे, की 12वी सायन्स तुम्हाला गरजेचं आहे. आता राहिला प्रश्न त्याच्या पुढील कोर्सचा, जो एस-आयचा कोर्स असतो, ज्याला एस-आय आपण म्हणतो. बऱ्याच कमेंट्ससुद्धा दिसतात. तर हा सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स आहे, जो की बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यासाठी आवश्यक असतो आणि तोच कोर्स या ठिकाणी आपल्याला जे काही आरोग्य सेवक हे पद आहे, त्या पदासाठी सुद्धा मागितला जातो. काही विद्यार्थ्यांनी तो केलेला आहे, पण बरेच विद्यार्थी असे आहेत, की त्यांनी अजून हा कोर्स केलेला नाही आणि त्यांच्या मनात डाऊट आहे, की आम्ही पात्र ठरू किंवा नाही ठरू. सुरुवातीला याची फी कमी होती, पण आता जे काही इन्स्टिट्यूशन असतात त्यांनी सुद्धा गेल्या काही काळामध्ये जेव्हा आरोग्य सेवकची भरती आली होती, त्यानंतर या कोर्सची डिमांड वाढलेली आहे आणि त्यामुळे यांची फी सुद्धा वाढलेली आपल्याला दिसते. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, हा जो काही सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स आहे, तो तुम्हाला सध्या तरी कंपल्सरी आहे असा उल्लेख आपल्याला जी-आरमध्ये दिसत नाही. जी-आरमध्ये त्यांनी असं सांगितलंय, की 3 संधीमध्ये तुम्हाला यशस्वीरित्या पूर्ण करावा लागेल. म्हणजे भविष्याचा वेध त्यांनी दिलाय. कंपल्सरी आहे असं मेन्शन केलेलं नाही. त्यामुळे सध्या जी जाहिरात येईल ती आपल्याला 12वी प्लस सायन्स यावरच दिसू शकते. एस-आयचा जो काही कोर्स आहे तो अजूनपर्यंत तरी कंपल्सरी झालेला नाही. जाहिरात आल्याच्यानंतर ते तर स्पष्ट होईलच, पण जी-आरवरून स्पष्ट कंपल्सरी असं म्हटलेलं नाही. तर मे बी पॉसिबिलिटी हीच आहे, की तुमचा हे जे आरोग्य सेवक हे जे काही पद आहे ते 12वी सायन्सवरच या ठिकाणी तुम्ही त्यासाठी पात्र ठरू शकता. आता जाऊया आपण आपल्या पुढच्या. आता हे आपण शैक्षणिक पात्रता जाणून घेतली. तर या संदर्भात तुम्हाला काही कन्फ्युजन असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. 12वी सायन्सवाले जे काही स्टुडंट्स असतील त्यांनी तयार राहायचं आहे फॉर्म भरण्यासाठी. ते बिनधास्तपणे फॉर्म भरू शकतात, कारण की कंपल्सरी कोर्स पाहिजे असं जी-आरमध्ये मेन्शन नाही. नंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, पुढचं आहे ते म्हणजे वयोमर्यादा. आता यासाठी एज किती लागत असतं आपलं? तर कमीत कमी तुमचं वय 18 असणं गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त 38 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. कोणत्या कॅटेगरीमधून? ओपन कॅटेगरीमधून. पण जर तुम्ही एखाद्या कॅटेगरीमधून येत असाल तर तुम्हाला 5 वर्ष डिस्काउंट या वयामध्ये मिळत असतं. म्हणजे 43 वर्षापर्यंत सुद्धा तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता. पण मिनिमम वय जे आहे ते तुमचं 18 असणं गरजेचं आहे. त्यानंतर पहा पुढचं पद पुढची माहिती जर आपण पाहिली तर पुढची माहिती आहे ती म्हणजे वेतन संदर्भात, की नेमका आपल्याला पगार किती राहील. तर सुरुवातीला याला S8 लेव्हलचं पेमेंट होतं, पण आता S9 ते करण्यात आलेलं आहे. म्हणजे चांगला पगार या ठिकाणी 12वी वरच तुम्हाला मिळतोय. म्हणजे सर्वात बेस्ट पोस्ट 12वी वर जर आपण म्हटली तर हीच आपल्याला दिसते. यामध्ये तुमचं बेसिक पहा 26,400 पासून ते 83,600 पर्यंत पेमेंट जाऊ शकते. म्हणजे साधारणतः 45,000 च्या आसपास तुमचं पेमेंट जाण्याची शक्यता आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना पगाराबद्दल माहिती पाहिजे होती तर S9 आता याला लागू झालेलं आहे आणि त्यातही जेव्हा 8वा वेतन आयोग लागू होईल तर नक्कीच हे पेमेंट तुमचं अधिक वाढण्याची शक्यता आहे. नंतर पहा पुढची माहिती जर आपण पाहिली तर ती आहे अभ्यासक्रमाबाबत आणि आपला शेवटचा पॉईंट. यामध्ये आपण जास्त डिटेलमध्ये जाणार नाही आहोत, कारण की जी-आर वगैरे जर आपण ओपन केलेले असते तर त्यामध्ये माहिती सुद्धा थोडी किचकट असते आणि आपल्याला वेळ सुद्धा जातो. म्हणून इथे आपण या फोटोच्या माध्यमातून जाणून घेतोय. तर यामध्ये पहा अभ्यासक्रम जो आहे तो लास्ट टाईम तुमचं जे
15-15 प्रश्नांचा पॅटर्न होता. म्हणजे एकूण प्रश्न होते तुम्हाला 100, वेळ होता 2 तासाचा आणि 100 प्रश्नांमध्ये 15 प्रश्न मराठीचे, 15 प्रश्न इंग्लिशचे, 15 प्रश्न जीकेचे आणि 15 प्रश्न मॅथ प्लस रिजनिंगचे असे होते. आणि प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असतात. त्याप्रमाणे मराठीसाठी 15 प्रश्न होते म्हणून 30 गुण, नंतर इंग्रजी व्याकरणसाठी 30 गुण, जीकेसाठी 30 गुण आणि मॅथ प्लस रिजनिंगसाठी 30 गुण असे एकूण 120 गुणांचा 60 प्रश्नांचा तुमचा जो पेपर होता त्याचं डिवायडेशन केलेलं होतं त्यांनी. 60 प्रश्न जे होते आपले ते या 4 कॉमन विषयावर होते आणि जे काही स्पेशल 40 प्रश्न आहे 80 मार्कांसाठी ते स्पेशल टेक्निकलवर आलेले होते. म्हणजे 40 प्रश्नांचं टेक्निकल होतं, 60 प्रश्नांचे कॉमन सब्जेक्ट होते. अशा पद्धतीने 100 प्रश्नांचा तुमचा पेपर होता. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण म्हणून तुम्हाला 200 गुण या परीक्षेमध्ये होते. तर हे जे टेक्निकल आहे यावर सध्या तुम्हाला फोकस करायचा आहे. जो मराठी इंग्लिशचा पॅटर्न आहे तो तर कॉमनच असतो. टीसीएसने एक्झाम घेतलेली होती किंवा आयबीपीएसने जर आयबीपीएसने एक्झाम घेतलेली होती, टीसीएसने नव्हती घेतलेली, तर आयबीपीएसने जरी एक्झाम घेतली तरी मात्र आपल्याला मराठी इंग्लिश जे काही आहे ते कॉमन दिसते. त्यानंतर जीकेचा जर आपण पार्ट पाहिला तर तिथे आपल्याला काही चालू घडामोडीचे देखील प्रश्न विचारले जातात. मॅथ प्लस रिजनिंग सुद्धा जवळपास आपण सोडवू शकू याच पद्धतीचं परीक्षेमध्ये विचारलं जातं. जास्त हार्ड लेवल इथे तुम्हाला या सब्जेक्टमध्ये येत नाही. फक्त आपल्याला मार्क कव्हर करावे लागतात ते म्हणजे टेक्निकलमध्ये. टेक्निकल जर आपण चांगलं करून ठेवलं, आपल्याकडे सध्या आता वेळ आहे, तर तुम्ही नक्कीच यामध्ये रिझल्ट मिळवू शकता. टेक्निकलमध्ये जर आपण मागचा विचार केला तर मागचा जो काही सिलेबस होता तो जी 10वीची तुमची अनुक्रमणिका आहे स्टेट बोर्डची, जे स्टेट बोर्डमध्ये होतं तेच या ठिकाणी विचारण्यात आलेलं आहे. जसा तसा सिलेबस आपल्या जीआरमध्ये किंवा जाहिरातीमध्ये मेन्शन होता, जो की तुमच्या 10वी बोर्डाची अनुक्रमणिका असते तीच. आणि आपण जे प्रश्न काढलेले होते 400 प्लस प्रश्न, की ज्यामधून जसे तसे प्रश्न विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये आले सुद्धा, आपण त्यावर व्हिडिओही बनवलेला आहे, तो तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळून जाईल. तर ते प्रश्न का आले? कारण की ते स्टँडर्ड रिसोर्स आपण वापरले. कोणतंही पुस्तक घ्यायचं आणि काहीही वाचत बसायचं त्याला काहीही अर्थ नाही. तुम्ही अगोदर सिलेबस पहा, त्यानंतर मागील ज्या काही झालेले पेपर्स आहेत त्यांचा ॲनालिसिस करा, नेमकं प्रश्न कुठून येत आहेत, कोणत्या लेवलचे येत आहेत आणि एवढं सर्व ॲनालिसिस केल्याच्या नंतर नक्कीच तुम्हाला समजेल की काय वाचायचं. आणि सर्वात चांगला सोर्स जर तुम्हाला कोणता पाहिजे असेल तर तो आहे एनसीईआरटी आणि आपलं स्टेट बोर्ड. स्टेट बोर्डमधून किंवा एनसीईआरटी मधून तुम्हाला प्रश्न हे जशाच्या तसे दिसू शकतात. इव्हन त्यामध्ये जर प्रश्नामध्ये एखादी चूक असली तर तुम्ही त्याचा रेफरन्स जोडून त्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा बदलून घेऊ शकता. इतर पुस्तकं तुम्ही त्याबद्दल जोडू शकत नाही. तर जे काही स्टँडर्ड बुक्स असतात किंवा स्टँडर्ड लेखकाचे पुस्तक असतील तर ते तुम्ही याला जोडू शकता जेव्हा आपल्याला ऑब्जेक्शन वगैरे घ्यायचं असतं तेव्हा. म्हणूनच स्टेट बोर्ड अगोदर कंप्लीट करा. जो काही आपला अभ्यासक्रम आहे तो अगोदर कंप्लीट करा. मराठी, इंग्लिश, मॅथ, रिजनिंग आणि जीके हे कॉमनच विचारलं जातं. मात्र टेक्निकल जे आहे आपल्याला ते पॉईंट टू पॉईंट सिलेबसवर आधारित येत असतं. म्हणून तुम्ही सिलेबस डिटेलमध्ये पाहायचं आहे. सिलेबसची पीडीएफ आपण ऑलरेडी ग्रुपमध्ये टाकलेली आहे. तर जे काही पॉईंट्स आहेत ते आपल्याला पूर्ण पॉईंट कव्हर करायचे, त्यावरचे प्रश्न सोडवायचे आणि नक्कीच तुम्हाला टेक्निकल जर तुम्ही कव्हर केलं तर यामध्ये हमखास रिझल्ट मिळू शकतो. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण जवळपास लास्ट व्हिडिओला तुमच्या ज्या काही कमेंट्स आलेल्या होत्या त्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये काही डाऊट असतील, काही सजेशन असतील किंवा आणखी कोणत्या पोस्टविषयी तुम्हाला माहिती हवी असेल तर तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. यानंतर या संदर्भात आणखी जर काही अपडेट आली तर ती तुम्हाला आपल्या टेलिग्रामला पाहायला मिळणार आहे, म्हणून त्यालाही तुम्ही जॉईन करून ठेवा. पुन्हा भेटूया आपण अशीच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.